श्री सद्गुरुचरित्र भक्ती विवरण अध्याय 52 एक पंचाशतध्याय सारे अवतरणिका नाम। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री सद्गुरु देवतात्रय चरण विद्याभ्याम नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा। श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। की श्रोते व्हावे सावधान। श्री सद्गुरु चरित्राध्याय 51। ऐकोनी नामधारकाचे मौन ब्रह्मानंदी निमग्न पै। सेवनी श्री सद्गुरु चरित्रामृत नामधारक तटस्थ होत। अंगी धर्म पुलकांकित रोमांचही उठती। कंठ झाला सद्गतीत गात्रे झाली सकंपित। विवर्ण भासे लोकात नेत्री वाहती प्रेमधारा। समाधी सुखे न बोले देह अणुमात्र न हाले। सात्विक अष्टभाव उदेले नामधारक शिष्याचे। की अशा प्रकारे सद्गुरु चरित्राचं कथन ऐकल्यानंतर नामधारकाची अवस्था अतिशय त्या ठिकाणी आनंदित झाली। सगळी गात्र त्या ठिकाणी संकंपित झाली, कंठ सद्गदित झाला आणि नेत्रातून प्रेमाच्या धारा त्या ठिकाणी वाहू लागल्या। आणि ह्या समाधी सुखामुळे देहाची त्या ठिकाणी अणुमात्र हालचाल होईनाशी झाली, कारण सात्विक अष्टभाव त्याच्या देहामध्ये त्या ठिकाणी प्रगट झाले। हे सिद्धाने बघितल्यानंतर त्याला त्यांनी सावध केलं नामधारकास आणि बोलते झाले की तू तरलासी भवसागरी राहसी ऐसा समाधीस्थ जरी। ज्ञान राहील तुझ्या उदरी लोक तरती कैसे मग। मग त्या नामधारकास मी तुम्हा आम्हास सिद्धाने जाणीव करून दिली की आपलीही त्या ठिकाणी परिस्थिती ज्यावेळेस आपण हे 51 अध्याय ऐकले, श्रवण केले अतिशय तन्मनतेनं, त्यावेळेसुद्धा आपल्या प्रत्येक अध्यायागणिक आपल्या देहातील सात्विक भाव प्रगट होत गेले। आणि ज्याप्रमाणे त्या नामधारकाची स्थिती झाली तशीच तुमची आमची स्थिती झाली। त्यावेळेस सिद्धने त्या नामधारकास सांगितलं की जर तू असा राहिलास तर तुला जे काही ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते ज्ञान तुझ्या उदरातच राहील। मग तुझ्या गुणे तुझ्या माध्यमातून इतरांना ते ज्ञान प्राप्त व्हावं ही सद्गुरूंची इच्छा आहे। त्याचप्रमाणे तुमच्या आमच्या या श्रवणामुळे आपल्या माध्यमातून आपल्याला जितक्या जणांना हे ज्ञान त्या ठिकाणी देता येईल तितकं त्या ठिकाणी द्यावं की जेणेगुणे आपली सद्गुरू सेवा अखंड आपली घडेल। कारण जिथे सद्गुरूचं त्या ठिकाणी स्तवन घडलं जातं, जिथे सद्गुरूचं गायन केलं जातं, त्याच देहामध्ये श्री सद्गुरू नरसिंह सरस्वती अखंड त्या ठिकाणी कार्याला उभे असतात, असं त्या ठिकाणी त्या नामधारकास सिद्धाने सांगितलं। त्यावेळी तो नामधारक बोलला की तुम्ही माझे कृपेचेच तारू, तूची या विश्वासी आधारू। भवसागर पैल पारू, तूची करिसी श्री सद्गुरू राया। की मी अतृप्त आहे अजूनी, हेची कथा पुन्हा सुचवणी। अक्षयामृत पाजोनी, आनंद सागरी मज ठेवा। की मला ही आता अवतरणिका की जे आत्तापर्यंत तुम्ही सांगितलेलं आहे ते परत मला स्मरण करून द्यावं अशी माझी इच्छा आहे। आता हे सांगितल्यानंतर सिद्धाने 51 अध्यायाची त्या ठिकाणी त्याला प्रत्येक अध्यायानुरूप जाणीव करून दिली। आणि मग तो सिद्ध म्हटला की सिद्ध म्हणे नामधारका, तुझं कथिली अवतरणिका। सुसद्गुरू गेले वाटती लोका, परी श्री सद्गुरू गुप्त असती गाणगापुरी। की आता हे तुला मी 51 अध्याय सांगितलेले आहेत, त्याची अवतरणिका सांगितली की लोकांना वाटते की सद्गुरू गेले, परंतु सद्गुरू गाणगापूरला अजूनही आहेत। की कलियुगी अधर्म वृद्धी पावले, म्हणूनही श्री सद्गुरू गुप्त झाले। आता या कलियुगामध्ये अधर्माची वृद्धी झाली म्हणून श्री सद्गुरूंना गुप्त व्हावं लागलं। भक्तजनांना जैसे पहिले तैसे भेटती अद्यापी। परंतु जे भक्त आहेत, जे निर्मळ मनानं भक्ती करतायत, जे संदेहरहित निष्कामरहित भक्ती करतायत, त्यांना त्या ठिकाणी सद्गुरू अजूनही तसेच भेटतात। असं म्हटल्यानंतर नामधारकाने त्या सिद्धाला प्रश्न केला की हे जे पारायण करायचं आहे हे किती दिवस करायचं, कसं करायचं, मग किती प्रतिदिनी किती वाचायचं। हे म्हटल्यानंतर सिद्ध म्हटला की अंतकरण असता पवित्र
सदा सर्व काळ वाचावे श्री सद्गुरु चरित्र. सौख्य होय प्राप्त श्री सद्गुरु कृपे करोने. की असा कुठलाही नियम नाही की त्या ठिकाणी अमुक एकच करायला पाहिजे, अमुक एक वाचायला पाहिजे, अमुक एक करायला पाहिजे. तर ज्या ज्या वेळेला आपलं अंतःकरण पवित्र असेल त्या वेळेला सद्गुरुचरित्र वाचन हे घडलं पाहिजे. की सिद्ध हा कल्पतरू नामधारके पसरीला करू, याचना करोनी परोपकारू भक्तांकरिता बहु केला. म्हणून माझीही आपल्याला सर्वांना विनंती आहे की आजपर्यंत तुम्ही माझे हे बोबडे बोल सद्गुरु कृपेनं त्या ठिकाणी श्रवण करीत आला आहात. अशीच त्या ठिकाणी सद्गुरूची गाथा कथा आपण अखंड श्रवण करावी व अनेकांना याचं त्या ठिकाणी मार्गदर्शन करून द्यावं की जेणेगुणे आपल्या देहातही सद्गुरू नरसिंह सरस्वती कायमस्वरूपी वास करतील. की आता तुम्ही आम्ही दोघं मिळूनही की सद्गुरू रायाचे धरू चरण, सिद्ध मुनी ते करू वंदन. त्या सिद्ध मुनीलाही नमस्कार करू सद्गुरूंचे चरण धरून. का तर त्याच्या कृपेनं त्या ठिकाणी आपल्याला हे श्रवण घडलेलं आहे, या कथा त्या ठिकाणी ऐकायला मिळालेल्या आहेत. त्याचप्रमाणे नामधारका करू नमन ऐसे करी नारायणा. की त्या नामधारकासही नमन करून आपण हे सद्गुरू त्या ठिकाणी चरित्र आपल्या देहामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या भावनेमध्ये उतरवायचा प्रयत्न करू. की श्री सद्गुरूरूपी नारायण विश्वंभरा दीनोद्धारणा, आपण आपुली दावुनी खुणा श्री सद्गुरू शिष्यरूपे क्रीडेसी. की अशा प्रकारे श्री सद्गुरू नरसिंह सरस्वती की आपल्या सर्वांचा त्या ठिकाणी उद्धार करण्यासाठी या मृत्यूलोकात आली, आपल्याला मार्गदर्शन दिलं. सिद्धाने आपल्याला त्यांच्या चरित्राच्या माध्यमातून श्री सद्गुरू स्वारीचं त्या ठिकाणी आपल्या देहामध्ये जागृत केलं आणि आपल्याला ते पुढे त्या ठिकाणी करायचं आहे. आपल्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी अनेकांना ही कथा पुढे न्यायची आहे. तरी माझी आपल्या सर्वांच्या चरणी विनंती आहे की ज्याप्रमाणे आम्ही या कथा ऐकल्या, आपण दोघांनी मिळून या कथा ऐकल्या, या कथेचं श्रवण केलं, चैत्र आपल्या आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. आता आपण हेच कार्य पुढे नेऊ. इति श्री सद्गुरू चैत्रामृते परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अवतरणिका नाम द्विपंचाशतोपाध्याय श्री सद्गुरू दत्तात्रयार्पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ.